ज्या सासूला तिच्या गर्विष्ठ सुनेने अडाणी आणि गावंढळ म्हणून तिच्या आलिशान घरातून हाकलून दिले होते, त्याच सुनेला आज तिच्या आजारी पतीचा जीव वाचवण्यासाठी शहरातील सर्वात मोठ्या 300 कोटी रुपयांच्या कंपनीत एका क्षुल्लक नोकरीसाठी भिकाऱ्यासारखी याचना करावी लागत होती. पण जेव्हा त्या गगनचुंबी इमारतीबाहेर कोट्यवधी रुपयांची एक आलिशान गाडी थांबली, रक्षकांच्या सावलीखाली कंपनीचा रहस्यमय मालक बाहेर आला होता. आणि तिथे उभे असलेले रोहित आणि रेखा, त्यांना बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. इतकंच नव्हे तर त्यांचे संपूर्ण जगच त्यांच्या हातून निसटून गेले होते असं त्यांना वाटत होतं. त्या काचेच्या महालासमोर उभी असलेली मालकीण, गाडीतून उतरणारी मालकीण जी काय कोणी होती ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची नाकारलेली नाकारलेली आई लक्ष्मी देवी होती. मित्रांनो, ही कथा केवळ अश्रूंबद्दल नाही तर कर्माच्या भयंकर हिशोबाबद्दल आहे. जिथे गर्वाचा चक्काचूर झाल्यावर त्याचे फळ मिळते, तो आवाज आत्म्याला बहिरा करतो. जेव्हा एका नाकारलेल्या आणि घराच्या बाहेर काढलेल्या आईने कर्माचा हिशोब लिहिला. मुंबईच्या रणराण्याच्या उन्हात 35 वर्षीय रेखाच्या कपाळावरून घाम ओघळून तिच्या डोळ्यात जात होता. नेहमी डिझायनर साड्या आणि लाखो रुपयांचे दागिने परिधान करणारी रेखा आज शहरातील एका गगनचुंबी इमारतीबाहेर एका जुन्या फिक्कट सुती साडीमध्ये उभी होती. तिच्यासोबत तिचे पती रोहित होते. तो व्हीलचेअरमध्ये अशक्तपणे थरथरत होता. रोहितचे दोन्ही मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झाले होते. गेल्या 2 वर्षात रोहितच्या उपचारांवर त्यांचे संपूर्ण बँक बॅलन्स आणि त्यांचा आलिशान फ्लॅट आणि अगदी रेखाचे सर्व दागिनेही गहाण टाकले होते. आता तिला रोहितच्या डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणासाठी 40 लाख रुपयांची नितांत गरज होती आणि तिच्याकडे एकही पैसा उरला नव्हता. तिचे सर्व नातेवाईक तिच्याकडे पाठ फिरवून गेले. परिस्थितीने वेगळं वळण घेतलं होतं. थकलेल्या आणि निराश झालेल्या रेखाने शहरातील सर्वात मोठ्या अन्नपूर्णा इस्टेट्सबद्दल ऐकलं होतं. वर्तमानपत्रांनी असे वृत्त दिले होते की या 300 कोटींच्या कंपनीचे मालक, तिचा चेहरा माध्यमांमध्ये कधी दिसत नाही, पण ती खूप दयाळू आहे आणि गरजू लोकांना मदत करते. इतकंच नाही तर ती तिच्या कंपनीतील गरजू महिलांना नोकरीसुद्धा देते. रोहितचा स्वतःचा जीव वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न आता मावळत चालला होता. आज रेखा रोहितला व्हीलचेअरमध्ये घेऊन त्याच कंपनीच्या भव्य काचेच्या दाराबाहेर आशेने उभी होती. रेखा, मला परत घेऊन चल, कमजोर आवाजात रोहित म्हणाला. एवढी मोठी व्यक्ती आपल्याला मदत का करेल? मी तर तसाही मरणारच आहे ना. ती म्हणाली, गप्प बस रोहित, मी तुला काही होऊ देणार नाही. रेखा डोळे पुसत म्हणाली, मी त्या बाईच्या पाया पडेल, मालकिनीच्या पाया पडेल. मी या कंपनीत काम करायला तयार राहील. फक्त मला नोकरी मिळू दे आणि तुमच्या उपचाराचा खर्च करू दे. रेखाने हिंमत गोळा केली आणि व्हीलचेअरचं मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ढकलली. ती गेटच्या दिशेने निघाली. रेखाने रिसेप्शनला जाण्यासाठी गेटजवळ पोहोचताच 2 धिप्पाड सुरक्षा रक्षकांनी आपल्या काठ्या उघडल्या. कुठे आत यायचा प्रयत्न करताय दादा, मागे व्हा, एक रक्षक ओरडला. दादा, मला फक्त एकदा तुमच्या मॅडमला भेटायचं आहे. माझे पती, त्यांना त्रास होत आहे. मला इथे कोणतीही नोकरी द्या देवासाठी, मला आत येऊ द्या. रेखा हात हलवत कठोर आवाजात म्हणाली, हे काही दानगृह नाही, ही 300 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. पूर्वनियोजित भेटीशिवाय कुणालाही आत प्रवेश मिळत नाही. आणि तसे मॅडम आज 1 महिन्यानंतर परदेशातून परत येत आहेत. रेखाला जोरात ढकलत रक्षक म्हणाला. त्या धक्क्याने रेखा जमिनीवर गडबडली आणि रोहितच्या व्हीलचेअर मागे घसरली. रेखाच्या कोपऱ्याला जखम झाली होती. रक्त जोरात वाहू लागलं. त्याचवेळी दुसऱ्या रक्षकाच्या वॉकी-टॉकीवरून एक आवाज आला, लक्ष द्या, मॅडमचा ताफा येत आहे, दरवाजा मोकळा करा. रक्षक तात्काळ कामाला लागले. त्यांनी जमिनीवर पडलेल्या रेखाला आपल्या काठ्यांनी मारले. त्यांनी धमकी दिली, इथून चालते व्हा, मॅडमची गाडी येत आहे. जर त्यांनी तुम्हाला भिकार म्हणून इथं पाहिलं तर आमच्या नोकऱ्या जातील, मागे फिरा. रेखा जमिनीवर बसून रडत होती आणि आपल्या नशिबाला दोष देत होती. तेवढ्यात कंपनीचे भव्य लोखंडी दरवाजे उघडले. 2 काळ्या रक्षकांनी वाहनाच्या ताफ्यासह एक चकचकीत रोल्स रॉयल्स कार कंपनीच्या व्हरांड्यात येऊन थांबली होती. त्या कारचा दरवाजा असा होता की ती सर्वांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या. रोहित आणि रेखासुद्धा डोळे विस्फारून त्या गाडीकडे पाहत होते. एक रक्षक धावत आला आणि त्याने नम्रपणे रोल्स रॉयल्सचा गाडीचा दरवाजा उघडला. सर्वात आधी एका अतिशय महागड्या डिझायनर कांजीवरम रेशीम साडीचा पदर बाहेर आला. त्यानंतर एक सुंदर आणि महागड्या सँडलची जोडी दिसली. आणि मग जेव्हा ती स्त्री गाडीतून उतरली आणि तिची नजर त्याच्यावर पडली, जणू काही महागडा चष्माच काढला गेला होता.
रेखा जवळजवळ किंचाळली. तिचं हृदय इतकं धडधडत होतं की जणू ती तिच्या बरगड्या फोडून बाहेर पडते. व्हीलचेअरमध्ये बसलेल्या रोहितचे डोळे विस्फारले होते. जणू काही रोहितचं थरथरणारं शरीर अचानक बर्फासारखं सुन्न झालं. आई. रोहितच्या कोड्या ओठातून फक्त एक दबलेला कुजबूज बाहेर पडला. त्या गगनचुंबी इमारतीसमोर उभ्या होत्या 300 कोटी रुपयांच्या मालकीन, दुसरी तिसरी कोणी नसून रोहितची जन्मदात्री आई आणि रेखाची सासू लक्ष्मी देवी. व्हरांड्यात उभ्या असलेल्या लक्ष्मी देवींचा चेहरा आता एखाद्या राणीसारखा दिसत होता. तिथे अभिमान आणि एक थंडगार शांतता होती आणि रेखाचा श्वास तिच्या घशातच गोठला होता. ती थरथरत त्या चेहऱ्याकडे बघत होती, पण तिच्या डोळ्यासमोर बरोबर 7 वर्षांपूर्वीचा तो भयानक आणि तो एक भयानक युगात ती घसरली होती, जिथे तिने रोज त्याच चेहऱ्याला आपल्या बुटाच्या टोकावर रडायला लावलं होतं. ती दृश्य रेखाच्या डोळ्यासमोर एखाद्या भयपटासारखी फिरत होती. 7 वर्षांपूर्वी लक्ष्मी तिच्याकडे $3 अब्ज संपत्ती नव्हती. ती एक साधी, असहाय्य आणि निरक्षर विधवा होती, जिचं संपूर्ण जग तिचा मुलगा रोहित भोवती फिरत होतं. रोहित 5 वर्षांचा असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी लक्ष्मींकडे पैसे किंवा पाठिंबा नव्हता. रोहितला कॉन्व्हेंट शाळेत पाठवून त्याला एक मोठा अधिकारी बनवण्यासाठी लक्ष्मीने स्वतःच्या घराला भट्टी बनवलं होते अक्षरशः. ती रात्रंदिवस काम करत होती. हातांना लाल मिरची, हळद आणि मोहरीचं तेल लावून ती 50 किलो लोणची आणि पापड बनवत असायची. मसाल्यांचा तीव्र तिखटपणामुळे तिच्या हातांची त्वचा सोलवटून निघत असे, बोटांना फोड येत असत आणि नखं पिवळी पडत असायची. हिवाळ्यात रात्री जेव्हा रोहित पांघरुणात झोपायचा तेव्हा लक्ष्मी लोणच्याच्या बरण्यात थंड पाण्याने धुवायची. त्या मसाल्यांचा वास तिच्या रक्तात आणि घामातच मुरला होता. त्यांना त्याची पर्वा नव्हती, कारण त्यांचा मुलगा एक दिवस मोठा माणूस होणार होता आणि रोहित तसा झालाही. पण जेव्हा त्याने रेखाशी लग्न केलं तेव्हा त्यांना केवळ एक सूनच नव्हे तर एक अभिमानही मिळाला होता, ज्याच्या अंगाला गरिबी आणि खेडूतपणाचा वास येत होता. त्याच दिवशी निवड झाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा लक्ष्मी त्याच सुती लेहंग्यात आणि मसाल्यांच्या वास येणाऱ्या हातांनी आपल्या सुनेला आशीर्वाद द्यायला गेल्या, तेव्हा रेखाला त्यांची किळसच वाटली. तिने तिच्यापासून आपला चेहरा दुसरीकडे वळवला. इव्स, रोहित, तुझ्या आईच्या कपड्यांमध्ये हा कसला विचित्र घाणेरडा वास येतोय, आणि तिच्या हाताकडे बघ किती खडबडीत आणि पिवळे आहेत. कृपया त्यांना माझ्यापासून दूर ठेवा. मला हळदीबद्दल काहीच माहिती नाही आणि त्या तेलाच्या वासाने मला मळमळायला लागतं. महागडा अत्तर लावलेला रुमाल तोंडाला लावत रेखा म्हणाली होती. तो पहिला बाण होता जो लक्ष्मीताईंच्या हृदयात घुसला. ती हळद आणि तेल, ज्या गोष्टीमुळे रोहितचं आयुष्य सोपं झालं होतं, तीच गोष्ट तिच्या सुनेला उलटी करायला लावत होती. आपल्या पत्नीला ओरडण्याऐवजी रोहितने आपल्याच आईला हळुवारपणे सांगितलं, आई, तू तुझ्या खोलीत जा गं, रेखाला हे सगळं आवडत नाही. नंतर लक्ष्मीचा छळाचा काळच सुरू झाला, जो नरकापेक्षा कमी नव्हता. रेखाने घरात एक अव्यक्त लक्ष्मण रेषा आखली होती. लक्ष्मीला हॉलमधील सोफ्यावर बसायला परवानगी नव्हती. तिने स्वतःच्या रक्ताने आणि घामाने बांधलेल्या त्याच घरात तिला एका अस्पृश्य मोलकरणीसारखं ठेवण्यात येत होतं. तिला जेवणाच्या खोलीत जेवणही ते टेबलावर वाढलेलं नसायचं. रेखा आदल्या रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्या आणि सुकी डाळ एका जुन्या स्टीलच्या ताटात घालून स्वयंपाकघराबाहेर जमिनीवर ठेवायची. अगदी तिथेच जमिनीवर बसून, आई हे खा आणि तुझी भांडी स्वतःच धु. ती दुर्गंधीयुक्त भांडी माझ्या सिंकमध्ये ठेवू नकोस, रेखा तिला रोज टोचून बोलायची. लक्ष्मी जेव्हा जमिनीवर बसून डोळ्यातून अश्रू ढाळत त्या शिळ्या पोळ्या खायची, ती रडायची, पण तिचा आवाज दबला. तिला भीती होती की जर तिने रोहितकडे काही तक्रार केली तर दोघांमध्ये भांडणं होतील आणि तिच्या मुलाचं घर उद्ध्वस्त होईल. प्रत्येक आई आपल्या मुलाच्या सुखाची कदर करते. ती हा रोजचा मानसिक छळ मुकाट्याने सहन करत होती. पण रेखाचा छळ तिथेच थांबला नाही. एके दुपारी रेखा काही अत्यंत श्रीमंत उच्चभ्रू समाजातील स्त्रियांना किटी पार्टीसाठी मित्रमैत्रिणींना घरी आले होते. हॉलमध्ये इंग्रजी गाणी वाजत होती आणि विदेशी दारू पिली जात होती. लक्ष्मीला तिच्या लहानशा खोलीतून बाहेर न पडण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. पण लक्ष्मीला खूप ताप होता आणि औषधे घेण्यासाठी तिला पाण्याची गरज होती. तिच्या खोलीतलं पाण्याचं भांडं रिकामं होतं. तहानलेली ती हळूच पावलं टाकत स्वयंपाकघराकडे गेली. तेवढ्यात रेखाच्या एक मैत्रिणीचा आवाज आला, अरे देवा रेखा, ही कोण आहे? ही तुझी नवीन मोलकरीण आहे का गं? पण तिने इतके घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त कपडे का घातले आहेत? अचानक संपूर्ण जमाव शांत झाला. सर्वजण लक्ष्मीकडे एका विचित्र, तिरस्कारपूर्ण आणि उपहासात्मक नजरेने पाहिलं. राग आणि लाजेने रेखाचा चेहरा लाल झाला. ती रागाने लक्ष्मीजींच्या दिशेने गेली. ही माझी सासू आहे, असं ती म्हणाली. नाही. अरे हो, ही
ती आमचं घर झाडते आणि घर पुसते. ती म्हातारी आहेत, त्यामुळे पाहुण्यांसमोर कसं वागायचं ते तिला कळत नाही, असं रेखाने आपल्या सासूला जाहीरपणे मोलकरीण संबोधत म्हटलं. त्यानंतर तिने लक्ष्मीजींना हाक मारली. तिने तिचा हात इतका जोरात ओरडला की तिची नखे त्यांच्या हातामध्ये अक्षरशः घुसली. म्हातारे, माझे पाहुणे आलेत की बाहेर पाऊल टाकू नकोस, हे मी तुला किती वेळा सांगितले. इथून चालती हो, तुझ्या मसाल्यांच्या वासाने माझा सगळा दिवाणखाना भरून गेला आहे. रेखा तिला दूर ढकलत म्हणाली. लक्ष्मीच्या कानात जणू शिसाचा गोळाच विरघळला होता. त्या मैत्रिणी मोठ्याने हसत होत्या. एक 60 वर्षांची आई स्वतःच्याच घरात स्वतःच्या सुनेसमोर अपमानित झाली होती. ती नुसती थरथरत होती. रडत रडत ती आपल्या अंधाऱ्या खोलीत परतली. त्या रात्री जेव्हा रोहित घरी आला तेव्हा लक्ष्मीने हिंमत करून आपल्या मुलाला पहिल्या आणि शेवटच्या वेळी म्हटलं, रोहित बाळा, तुझी बायको ती मला मोलकरीण म्हणते, ती मला शिळं जेवण देते, मला या घरात गुदमरल्यासारखं वाटतं. बाळा, तू तिला काहीतरी समजावून का सांगत नाहीस रे? पण त्या रात्री रोहितच्या उत्तराने लक्ष्मीच्या मनातील आईला कायमचं उद्ध्वस्त केलं. त्याने तिला मारलं. आई, तू दिवसभर घरी नुसतीच बसून असतेस, अगं रेखाला मदत का करत नाहीस? आणि तिचं बरोबर आहे, तुझ्या कपड्यांना खरंच विचित्र वास येतो ग. मी इतका मोठा अधिकारी झालोय, माझ्या घरी VIP लोक येतात, तू स्वतःला का बदलत नाहीस? मला माझ्या मित्रांसमोर लाज वाटते. हे रोहितचे शब्द नव्हते, तर तो खंजीर होता जो त्याने आपल्या आईच्या छातीत खुपसला होता. ज्या ठिकाणी तो एकेकाळी दूध प्यायचा त्याच ठिकाणी त्याला खाली ठेवण्यात आले. लाज वाटली? जी आई त्याला कडेवर घेऊन शाळेत जायची त्याच आईची त्याला आता लाज वाटत होती. 1 महिन्यानंतर जुलैमध्ये ती अंतिम आणि भयानक रात्र उजाडली. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाश फाटल्यासारखे दिसत होते आणि विजा अशा चमकत होत्या जणू एखादी प्रलयंकारी घटना घडणार होती. आज रेखा एका अत्यंत धोकादायक परिस्थितीचा सामना करत होती. ती खूप चिडलेली होती. एका मासिकातील तिच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर तिला लक्ष्मीचे लोणच्याचे डबे दिसले होते. रोहित, पुरे पुरे. रेखा हॉलमध्ये जोरजोरात ओरडत होती. तिने एक महागडी काचेची फुलदाणी उचलून जमिनीवर फेकून दिली. मी या निरक्षर, अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त म्हातारीसोबत एक क्षणासाठी एकाच छताखाली राहू शकत नाही. आज एकतर ती या घरात राहील, नाहीतर मी राहील. रोहित, आपल्या पत्नीच्या सौंदर्याने आणि प्रतिष्ठेने पूर्णपणे मोहित झालेल्या रोहितने त्या रात्री आपल्याला उरलेली थोडीफार माणुसकीही गमावली. तो थेट त्याच्या आईच्या लक्ष्मीच्या खोलीत गेला. लक्ष्मी तिची जापमाळ करत होती. रोहितने ती तिच्या हातातून हिसकावून घेतली आणि फेकून दिली. त्याने पलंगाकडून एक जुनी गंजलेली सुटकेस बाहेर काढली आणि त्यात त्याला लक्ष्मीच्या सुती साड्या मिळाल्या. त्याने तिच्या साड्या आणि देवाची मूर्ती सुटकेसमध्ये कोंबली. रोहित, काय करतोयस बाळा? रात्रीचे 11 वाजले आहेत. बाहेर भयंकर वादळ आहे. लक्ष्मी घाबरून उठल्या. आई, तू आत्ताच्या आधी गावी जायचं आहे. आई, रोहित तिच्या डोळ्यात न पाहता म्हणाला. रेखाला तिथे गुदमरल्यासारखं वाटतं. आम्ही तुला दर महिन्याला थोडे पैसे पाठवू गावाला, पण तू आता इथे राहणार नाहीस. लक्ष्मीच्या पायाखालची अक्षरशः जमीनच नाहीशी झाली होती. तिचा स्वतःचा मुलगा, तिच्या म्हातारपणाचा एकमेव आधार, तिला या वादळी रात्री रस्त्यावर हाकलून देत होता अक्षरशः. रोहित, माझ्या बाळा, लक्ष्मीजी आपल्या मुलाला अर्थतेने हाक मारत म्हणाल्या. ती रोहितच्या पाया पडली. तिने आपल्या खरखरीत लोणच्याने भाजलेल्या हातांनी रोहितचे पाय घट्ट पकडले. मला या घरातून हाकलून देऊ नकोस रे बाळा. मी तुला विनवणी करते. मी वचन देते. मी रेखाची सावली आहे. मी तुमच्यासमोर सुद्धा येणार नाही. मी मागच्या बाल्कनीत झोपेल, तिथे पावसाचं पाणी येतं. मी दिवसातून फक्त एक कोडी पोळी पण खाईल, पण या वयात मला दारोदार भटकायला गावी सोडू नकोस रे. इतक्या रात्री मी कुठे जाऊ? मला अंधाराची भीती वाटते. बाळा, मला बाहेर नेऊ नकोस. एक 60 वर्षांची आई आपल्या मुलाच्या पायावर डोकं आपटत रडत होती. तिचं रडणं इतकं वेदनादायक होतं की दगडही वितळले असते. पण रोहित दगडही नव्हता, तो सैतान बनला होता. त्याने निर्दयपणे आपल्या पायांनी आईची बोटे बाजूला केली. आई, असा गोंधळ घालू नकोस ग. एक रेखा, तर तिने ते ऐकलं तर ती आणखीनच संतापेल. रोहित त्यांना ओढत हॉलकडे घेऊन गेला. तेवढ्यात रेखा तिच्या बेडरूममध्ये बाहेर आली. तिचे डोळे एखाद्या चटकिनीच्या द्वेषाने भरलेले होते. तिने लक्ष्मीला हॉलमधून पांढऱ्या पोशाखात उभी असलेले पाहिले. ती रडत रडत इटालीयन संगमरवरावर कोसळली. मूर्ख बाई. रेखा जोरजोरात ओरडली. ती धावत गेली आणि तिने लक्ष्मीच्या खांद्यावर इतक्या जोरात लाथ मारली की त्या अडखळत मुख्य दरवाजापर्यंत मागे गेल्या. तुझ्या घाणेरड्या चिखलाने माखलेल्या अश्रूने माझ्या घराला महागडा इटालियन संगमरवरच खराब होत आहे. चालती हो इथून भिकारे. रेखाने जुनी सुटकीस उचलून घराबाहेर फेकून दिली. तिने ती सुटकीस पूर्ण ताकदीने बाहेर मुसळधार पावसात आणि चिखलात फेकून दिली.
सुटकेस उडून उघडली आणि लक्ष्मीच्या साड्या व तिची देवाची मूर्ती गटाराच्या पाण्याने पूर्णपणे भिजल्या. रोहित, थांबव, मी जाते बाळा. लक्ष्मीने आपल्या थरथरत्या हाताने दाराची चौकट घट्ट धरली होती. बाहेरच्या बर्फाळ पावसामुळे आणि अंधारामुळे ती ती भीतीने थरथर कापत होती. पण रेखाने निर्दयपणे तिने लक्ष्मीच्या दाराची चौकट धरलेल्या बोटावर आपल्या चपलीची टाच ठेवली. आहा! लक्ष्मीची वेदनेने किंचाळले आणि त्यांचे हात खाली पडले. बाहेर जा. रेखाने लक्ष्मीला शेवटचा धक्का दिला. लक्ष्मी चिखल आणि पावसाच्या तोंडावर पडल्या आणि त्या उठायच्या आतच धड रोहितने त्यांच्या आईच्या तोंडावर मारले. त्या आलिशान घराचा दरवाजा कायमचा त्यांच्यासाठी बंद झाला होता. आतून कुलुपाचा क्लिक असा आवाज आला. त्या रात्री आकाशातून केवळ पाऊस पडत नव्हता, ते एका आईचं अस्तित्व होतं. तिचा अभिमान, तिचं प्रेम, सगळं काही त्या चिखलात सडून गेलं होतं. त्या वादळात लक्ष्मी बंद दारासमोर उभं असून आपल्या भिजलेल्या साड्या गोळा करत रात्रभर रडत राहिली. तिच्या अश्रूने तिला भरून टाकलं होतं. चिखल धुतला जात होता. ती रात्रभर त्या दारावर आपटत राहिली. दरवाजा. रोहित, मला थंडी वाजते बाळा, दरवाजा उघड. दार उघड, पण आत रोहित आणि रेखा एसी चालू ठेवून मखमली ब्लँकेट खाली आरामात ते गाढ झोपले होते. सकाळ झाली तेव्हा पाऊस थांबला होता. लक्ष्मी त्या दारातून उठली. तिने शरीर आता थरथरत नव्हते. तिच्या डोळ्यातील अश्रू पूर्णपणे आटले होते, कारण त्या रात्री त्या चिखलात रडणारी स्त्री रोहितची आई होती आणि त्या थंडीत त्या आईचा अक्षरशः मृत्यू झाला होता. जेव्हा ती सोसायटीच्या गेटमधून बाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यात असहाय्यता नव्हती, तर एका भयावह आणि त्या बर्फासारख्या अहंकाराचा जन्म झाला होता, ज्याला फक्त एकच गोष्ट माहीत होती, आपल्या अस्तित्वाच्या राखेतून एक साम्राज्य उभं करणं, ज्याच्यासमोर त्याचा हा खुनी मुलगा आणि गर्विष्ठ असून एके दिवशी भीक मागतील, ते त्याला पाठिंबा देतील. त्याच अडाणी लोणच्याचा वास येणाऱ्या बाईने तोच जोश तिच्या मसाल्यांमध्ये उतरवला. ती रस्त्यावर पापड विकायची, नंतर गाड्या लावायची आणि एके दिवशी ती जगातील सर्वात मोठ्या खाद्य विक्रेत्यांपैकी एक बनली. असा त्यांचा प्रवास झाला होता. ती त्या काचेच्या महालात स्थायिक झाली आणि 300 कोटी रुपयांच्या अन्नपूर्णा इस्टेट या ब्रँडची मालक बनली. आणि आज 7 वर्षानंतर काळाचे ते क्रूर चक्र पूर्ण होऊन तिथेच थांबलं होतं. आज ज्या रेखाने लक्ष्मीला घराबाहेर काढले, तीच त्यांच्या 300 कोटी रुपयांच्या बुटांखाली रस्त्यावर गुडघे टेकून आपल्या नमुऱ्यासाठी याचना करत होती. आणि तोच रोहित, ज्याने दार बंद केले होते, आज त्याच दाराबाहेर तो एखाद्या असहाय्य सडणाऱ्या किड्यासारखा व्हीलचेअरमध्ये पडून होता, आपले शेवटचे श्वास मोजत. त्या भयंकर आठवणीच्या भोवऱ्यातून रेखाचं मन बाहेर येताच जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याला दिसलं की लक्ष्मीचे बर्फासारखे डोळे थंड अजूनही त्याच्याकडे रोखून पाहत होते. जणू काही 7 वर्षापूर्वी रेखाने तिला फेकून दिलेल्या चिखलातील एखादा किडा. लक्ष्मीने त्यांना एखाद्या तिच्या अन्नपूर्णा इस्टेट या कंपनीबद्दल सांगितले होते. तिने त्या भल्या मोठ्या काचेच्या दरवाजाकडे पाहिले आणि मग ती वळून ती आत गेली. तेव्हा तिची नजर गेटजवळ व्हीलचेअरमध्ये चिखल आणि धुळीने माखलेल्या रेखावर पडली. लक्ष्मीची पावलं थांबली. ती थांबताच तिच्यामागे असलेले 4 बॉडीगार्ड्स आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी निश्चल उभे राहिले. अचानक वातावरणात एक जडपणा जाणवला. एक भयान शांतता पसरली, ज्यामुळे रोहितचा श्वास घशातच कुठून गेला. काही क्षणांपूर्वी रक्षकाने ढकलल्यामुळे जमिनीवर पडलेल्या रेखाच्या कोपऱ्यातून रक्त वाहत होतं. तिचे डोळे भीतीने भरले होते. ती लाज आणि भयंकर अविश्वासाने पार कोलमडून गेली होती. तिला उठून पळून जायचं होतं, जमिनीत गाडून जायचं होतं, पण तिच्या पायांमध्ये आता तेवढी ताकद उरली नव्हती. रोहितला या भव्य अजिंक्य व्यक्तिमत्वाच्या आपल्या आईचे प्रतिबिंब दिसलं आणि जेव्हा तिने त्याला भयभीत अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांच्यात उरलेला आत्मभानही पूर्णपणे नष्ट झाले. आपल्या व्हीलचेअरमध्ये बसून तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे जीव वाचवण्यासाठी कळवळून रडू लागला. आई, आई! रोहितने आपल्या व्हीलचेअरमधून देवी लक्ष्मीकडे आपले थरथरते अशक्त हात पुढे केले. त्याच्या आवाजात एक अशी विनवणी होती की ते ऐकून मृत्यूलाही त्याची दया आली असती. लक्ष्मीजी मोजक्या भारदस्त पावलांनी तिच्याजवळ आल्या. एका रक्षकाने तात्काळ काठी काढून रेखाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मीजींनी केवळ हलकेच हात हलवला. नाही. लक्ष्मी रोहितच्या अगदी समोर उभी राहिली. तिच्या महागड्या परफ्यूममध्ये सुगंधाने रोहित आणि रेखाच्या श्वासात शिरकाव केला. काय गोंधळ घातला आहेस मिस्टर रोहित? लक्ष्मीच्या तोंडातून निघालेले शब्द अत्यंत कडवट होते. त्यात स्नेह किंवा हळवेपणाचा लवलेशही नव्हता, जरी तो त्यांचा मुलगा असला तरीही. त्या आवाजात एक बर्फासारखी मृतवत शांतता होती. ती वेदना रोहितच्या काळजाला भेदून गेली. तिने त्याला तिचा मुलगा न मानता मिस्टर रोहित म्हटले होते. आई, मला माफ कर आई, रोहितने मोठ्याने रडत म्हणाला. त्याने आपले हात जोडले होते. आई,
माझ्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या आहेत. मी सर्वस्व गमावलं आहे. मी रस्त्यावर आलो आहे. माझ्याकडे उपचारासाठी एक रुपयाही नाही. आई, मी वेदनांनी तडफडून मरेन. मला वाचवा. रोहितच्या अश्रूंनी लक्ष्मीच्या मौल्यवान चपलांजवळची जमीन भिजली. आपल्या पतीला मरणाच्या दारात अशी याचना करताना आर पाहून रेखानेही आपला सगळा अहंकार, आपला सगळा गर्व सोडून दिला. उच्चभ्रू असल्याचा तिचा गर्व एका क्षणात धुळीला मिळाला. ती दोन्ही हातांनी लक्ष्मीच्या चपला घट्ट पकडून पुढे सरपटली. आई, मला माफ करा. रेखा कुत्र्यासारखी अक्षरशः गयावया करत होती. ती लक्ष्मीच्या बुटांवर आपल्या कपाळ घासत होती. आई, मी एक चेटकीन होते. सर्व गर्व माझ्या डोक्यात गेला होता. माझ्या पापांची मला शिक्षा झाली आहे. आई, कृपया रोहितला वाचवा. त्याला 40 लाख रुपये हवे आहेत. मी तुमची पायपुसणी होईन. मी तुमची मोलकरीण होईन. पण कृपया तुमच्या मुलाला आणि माझ्या नवऱ्याला वाचवा. रेखाचे अश्रू, जी रेखा एकेकाळी लक्ष्मीच्या लोणच्याने भरलेल्या हातांचा तिरस्कार करायची, तीच आता आपल्या अशिक्षित सासूच्या बुटांवरची धूळ चाटत होती. लक्ष्मीने रेखाच्या थरथरत्या हातांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि थंड नजरेने तिच्याकडे पाहिलं. हे तेच हात होते ज्यांनी 7 वर्षांपूर्वीच्या त्या वादळी रात्री तिला घरातून बाहेर काढलेलं होतं. क्षणभरासाठी संपूर्ण होरांडा स्मशानभूमीसारखा शांत झाला. फक्त रेखाचे हुंदकी आणि रोहितच्या धापा टाकण्याचा आवाज ऐकू येत होता. तू रेखाला ओळखतेस का? लक्ष्मीने आपली नजर खाली झुकवून रेखाकडे पाहत अत्यंत शांत पण भीतीदायक आवाजात विचारले. 7 वर्षांपूर्वी जेव्हा तू मला त्याबद्दल सांगितलं होतंस, मुसळधार पावसात मला घरातून हाकलून देण्यात आलं आणि माझ्याकडे फक्त 500 रुपये होते. मी रात्रभर रेल्वे स्टेशनच्या एका थंड कोपऱ्यात कुत्र्यांसोबत कुडकुडत काढली. माझा स्वतःचा मुलगा, माझ्याच रक्ताने माझं हृदय भेदलं होतं. माझा मुलगा, माझ्या रक्ताच्या त्याने माझ्या छातीत सुरा खुपसून मला अनाथ केलं होतं. लक्ष्मीच्या आवाजात वेदना नव्हती, केवळ एक भयावह सत्य होतं. तिने तिच्या मागे उभे असलेल्या सचिवाकडे हात पुढे केला. सचिवाने ताबडतोब एक महागडी डिझायनर चामड्याची बॅग पुढे ढकलण्यात आली. लक्ष्मीने त्यातून तिचे चेकबुक आणि सोन्याची पार्कर पेन बाहेर काढला. हे पाहून रेखा आणि रोहितचे डोळे अचानक चमकले. एक लोभी, असह्य आशाचा किरण दिसला. आई म्हणजे आईच असते. ती आपल्या मुलाला असे दुःख कसे पाहू शकणार होती? तिने त्याला माफ केले होते. लक्ष्मीत वेनाने काहीतरी खरडले लिहिलं. तिने झटक्यात चेक फाडला. रोहितचे डोळे चमकले. आई, देव तुझं भलं करो. आई, तू माझा जीव वाचवलास, पण मला माहीत होतं की तू मला मरू देणार नाहीस. रोहित आनंदाने आणि सुटकेच्या भावनेने रडला. पण लक्ष्मीच्या ओठांवर एक थंड, वेदनादायी आणि उपहासात्मक हास्य उमटलं. तिने तो चेक रेखाच्या पुढे केला. त्यावर रक्कम स्पष्टपणे लिहिली होती, 40 लाख रुपये. जेव्हा तिने चेक घेण्यासाठी हात पुढे केला तेव्हा लक्ष्मीच्या बोटांनी हवेतच रेखाचा हात इतक्या घट्ट पकडला की रेखाच्या मनगटातील नसा वेदनेने ताणल्या गेल्या. रेखाला घाम फुटला. ही काही दानधर्म नाही. रेखा, लक्ष्मीचा आवाज कडकडणाऱ्या विजेसारखा अचानक शांततेत घुमला. ही तुझ्या पतीच्या आयुष्याची किंमत आहे, जी मी एका गुंतवणूकदार म्हणून चुकवत आहे. आणि माझ्या कंपनीचं तत्त्व आहे, मी जिथे कुठे गुंतवणूक करते तिथे प्रत्येक पैसे व्याजासहित वसूल करते. मी गुंतवणूकदार, व्याज. रेखा अडकत म्हणाली. तिचा चेहरा फिका पडला होता. हो, लक्ष्मी थेट म्हणाली. मी 40 लाख रुपये थेट शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या खात्यात जमा करीन. रोहितवरचे उपचार तिथे सकाळी सुरू होतील. त्याचा जीव वाचेल, पण त्या बदल्यात तुला माझ्या कंपनीत काम करावं लागेल. तुला एका करारावर सही करावी लागेल. रेखाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळाले. तिला वाटलं की कदाचित तिची सासू ऑफिसमध्ये कुणीतरी मला काही काम देत आहे. हो आई, मी करेन. मी तुमच्या कंपनीत रिसेप्शनवर काम करेन किंवा कोणताही फायलिंग्सची कामं करेन. मी आयुष्यभर तुमची सेवा करेन. रिसेप्शन. लक्ष्मीजींच्या घशातून एक लहान पण अंगावर काटा आणणारे आणि भयानक हास्य बाहेर पडले, ज्यामुळे रेखाच्या अंगावर काटा आला. तुला माझ्या कंपनीच्या रिसेप्शनमध्ये बसायचा अधिकार नाही, लक्ष्मी एक एक करून म्हणाली. तिने तिच्या HR मॅनेजरकडे पाहिले, जो तिच्या मागे एक फाईल घेऊन उभा होता. मिस्टर शर्मा, लक्ष्मीने रेखाकडे न पाहता आदेश दिला. या बाईची नियुक्ती, एक पत्र आणि 10 वर्षांचा बॉन्ड तयार करा. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ती माझ्या कंपनीच्या तळमजल्यावरील आणि तळघरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करेल. सर्वात खालच्या संघात त्यांचे नाव तळाशी असेल. हे शब्द ऐकून रेखाचे संपूर्ण शरीर थरथरले. जणू कोणीतरी तिला 1000 खोल्टचा धक्का दिला. तिचा स्वाभिमान, तिचा उच्चभ्रू दर्जा, तिची डिझायनर्स जीवनशैली सगळं एका क्षणात जमिनीवरच्या एका दुर्गंधीयुक्त कचरापेटीत जळून राख झालं होतं. शौचालय, स्वच्छता. रेखा, तिचा आवाज घशातच अडकला. तिचे डोळे विस्फारले. आई, मी तुमची सून आहे. मी तुमच्या घराची शान आहे. मी असं कसं करू शकणार?
तू माझी सून नाहीस, लक्ष्मी अचानक रेखाला म्हणाली. त्या बर्फासारख्या थंड डोळ्याने तिच्या डोळ्यात पाहत इतक्या मोठ्याने ओरडली की रेखा भीतीने जमिनीवर मागे सरकली. तू घराची शोभा नाहीस, तू इतकी गर्विष्ठ आणि नीच बाई आहेस की तुला माझ्या हातच्या लोणच्याची पर्वा नाही. तुला त्या वासाचा तिटकारा यायचा, बरोबर ना? तुला माझ्या साड्यांचा वास यायचा. आता ऐक. लक्ष्मीजी रेखाच्या चेहऱ्याकडे बोट दाखवत म्हणाल्या, आता पुढची 10 वर्ष जोपर्यंत तू हे 40 लाख रुपये करत नाहीस, जोपर्यंत मी माझ्या घामाचा आणि रक्ताच्या कमाईने लोकांची घाण साफ करून पैसे फेडत नाहीस तू, तोपर्यंत तुला माझ्या कंपनीच्या शौचालयामधून फिनेल आणि ॲसिडचा दुर्गंध येत राहील. रेखा एखाद्या वेड्यासारखी जमिनीकडे मान खाली घालून पाहत होती, पण ती स्वतःला झुकून देऊ लागली नाही. आई, असं करू नका. मी मरेन. मी ती गटर साफ करू शकत नाही. माझ्या अश्रूंनी तुमच्या घरातल्या इटालियन संग्रामावर डाग पडत आहेत. हे तू मला सांगितलं नाही का? लक्ष्मीच्या आवाजात आता न्यायाचा हातोडा होता, ज्याने रेखाचा स्वाभिमान थोडीच मिळवला. आता गुडघ्यावर बसून तुझ्या त्या डिझायनर साडीने माझ्या 300 कोटींच्या ऑफिसचा संगमरवर फोडून काढशील. तू तुझ्या पदराने त्याला चमकवणार का? लक्ष्मी रोहितकडे वळाली. लाज, असह्यता आणि भीतीमुळे रोहितला आता वर पाहता येत नव्हते. तो फक्त रडत होता. आणि तुम्ही मिस्टर रोहित, लक्ष्मीजी एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाल्या, तुम्ही नक्कीच जगाल. तुम्ही श्वास घ्याल, पण फक्त यासाठी की तुम्ही रोज या व्हीलचेअरमध्ये बसून तुमच्या गर्विष्ठ पत्नीला लोकांच्या घाणीसमोर उघडं पाडूच टाकाल. तुम्हाला हे जगण्यासाठीच कळेल की ज्या आईला सोडून तुम्ही रस्त्यावर अनाथ आणि भिकारी झालात, तीच आता तिने टाकून दिलेल्या तुकड्यांवर तुम्हाला पोसत आहे. तू अजूनही श्वास घेत आहे. तुझं आयुष्य आता आयुष्य राहिलेलं नाही. ते मी दिलेलं एक भिकारड जीवन आहे तुझं, आणि तुला आयुष्यभर या कर्जाखाली जगावं लागेल. लक्ष्मीजींनी 40 लाख रुपयांचा चेक रेखाच्या चेहऱ्यावर फेकला आणि म्हणाल्या, मिस्टर शर्मा त्यांच्याकडून करारावर सही करून घ्या. तिने 1 दिवसाची सुट्टी घेतली तर रोहितचे उपचार तात्काळ थांबवले जातील. लक्ष्मीने अंतिम आदेश दिला. ती 300 कोटी रुपये किमतीच्या त्या भव्य वातानुकूलित काचेच्या इमारतीत शिरली. तिचा संपूर्ण ताफा, तिचे सुरक्षा रक्षक तिच्या मागे आत गेले. ते भले मोठे स्वयंचलित काचेचे दरवाजे ते एक थरारक आवाजासह थांबले. बाहेर कडक उन्हात रोहित आपल्या व्हीलचेअरमध्ये मान झुकून बसला होता. स्वतःच्याच एका जिवंत प्रेतामध्ये झालेल्या परिवर्तनावर रडत होता. आणि रेखा, त्यांची सुनबाई रेखा, ती इमारतीबाहेर धुळीने माखलेल्या जमिनीवर गुडघे टेकून बसली होती. तिच्या हातात 40 लाख रुपयांचा चेक होता, जो तिच्या नवऱ्याचा जीव वाचवणार होता. पण तिचा स्वतःचा आत्मा, तिचा स्वाभिमान आणि त्याचं गर्विष्ठ जग पूर्णपणे जळून खाक झाले होते. आज तिला जाणवले की जेव्हा काळाचं चक्र न्याय देते, तेव्हा ते माणसाला मारत नाही, तर त्याला आरसा दाखवते. कर्माचं फळ मिळतं. जे एक असं ठिकाण आहे जिथे माणसाला जिवंतपणे स्वतःच्या सावलीचा तिटकारा येतो. कालपर्यंत रेखा लक्ष्मीला तिच्या आलिशान घराच्या संगमरवरी फरशीवर पाऊलही ठेवू देत नव्हती. आज तीच रेखा पुढची 10 वर्ष त्याच घरात राहणार होती. मित्रांनो, तर मग तुम्हाला काय वाटते? लक्ष्मीजींनी जे काही केलं त्यांच्याबरोबर ते योग्य होतं की अयोग्य? कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.